तर भावानं आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर भाऊ आज आपल्या काकाच्या मुलाची हळद होती. मग काय आपलं थोडंसं कांदा राहिलेलं होतं भरायचं. काल सगळं भरून गेलो होतो. मग आज 2-3 वळी राहिल्या होत्या भाऊ भरायच्या. कांदे बिंदे भरले. मग बाजरीला लावलं भाऊ पाणी. आपण या कोपऱ्याला उभं होतो आणि लहान भाऊ त्या कोपऱ्याला उभा होता. मग आपण इकडून सांगितलं का तो तिकडे लगे बारा फोडून जातो. मग त्याला काय बाराच आपटत नाही होतं. मग मी लगेच सांगितलं भाऊ दाखव मी फोडून देतो. मग त्याला बारा बिरं फोडून दिलं भाऊ. आपल्याला लागून जाते भाऊ ताण. आपण डाय येऊन लागतो भाऊ पाणी प्यायला. त्या का पुरा गावठी शे भाऊ. लाईन पण काही नीट चालत नव्हती भाऊ. घडी घडी जायची भाऊ. काय टेन्शन, शेतकऱ्याची लाईफ खराब आहे भाऊ. मग काय भाऊ आपल्या येऊन लागते भाऊ जीवा हो. आपण डायरेक्ट पेटी लावून देतो भाऊ आणि डायरेक्ट कुलूप लावून देतो आणि डायरेक्ट निघून पडतो भाऊ. हालत खराब आहे भाऊ शेतकऱ्याची. कशी गंदी हालत आहे भाऊ. लाईट पण नीट नाही चालत. अर्धा एक तास चालते भाऊ लाईट. लगे घडी घडी जाते भाऊ लाईट. मग काय घरी येतच भाऊ. आपण तुम्हाला सांगितलं होतं काकाच्या मुलाची हळदी. आपण बुगले घ्यायला येऊन लागतो आश्रमशाळेत. आमच्या गावात पण आश्रमशाळा आहे. मग काय बुगले बिगले घेऊन येतो चेतन भाऊ. बेकार आपण काय डायरेक्ट आंघोळ बिंघोळ तयारी करून डाय आपल्या बाबाच्या मंदिराकडे. जल्दी बोल. तो आपल्या संदीप भाऊने फोटोग्राफरने सांगितलं लाईक करा तर करून द्या भाऊ. लाईक करा. मग काय भाऊ हळदीचा कार्यक्रम तर चालूच झाला होता. आपण डाय येऊन लागतो. मग काय डीजे मध्ये. मग तो सांगतो असं असं. आपण मग काय लगेच हेडफोन लावून घेतो आणि लगेच आपलं तर माहिती विषय कसं रात होऊन गेली होती मित्रांनो. आपण हळद बिळद लावून घेतो. काय भाऊ भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.